मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळीच ब्लॉगला सुरुवात केली आपण. ब्लॉग खूप मोठा होणार आहे आज, कारण की सकू बनवणार आहे नवीन आयटम डोसा आणि नारळाची चटणी. कारण की गावाकडून सकूची बहीण आली, म्हणजेच माझी मेवणी आहेत मोठी, आणि आमच्या भावेशची मावशी. हो, आणि रात्री आपण माशी आणली होती बरं का, पण माशीचं काय हा तेवढी खाण्यामध्ये काय तेवढी म्हणजे हिकरीच वाढली. माशी विषय काय खायची नाही, म्हणून जरा काहीतरी सकू म्हणले नवीन आयटम बनवू. मग आपल्या मेवणे बुवाचं काम चालू आहे इकडं. मस्त नारळ आणले. हे लेकरायचा किचबिट आज म्हणजे एवढं राहते किलबिल की तुम्हाला विचारायचं काम नाही. आणि लाईट पुन्हा आमची तुम्हाला तर माहीतच आहे, गोविंदनगरला लाईट. हे बघा आमच्या सकूचं बघा कसा प्रोग्राम चालू आहे. सकू तर आज मी पाय त्याच ग्राउंडवर आहे. तुम्ही मित्रांनो तुम्ही म्हणसान किंवा सकूला ते एकच ड्रेस आहे, एकच ग्राउंड आहे, पण तिचा ते फेवरेट ड्रेस आहे. तेव्हा कसली वाहिली डोसे आज मस्त खतरनाक. काय विशेष आहे सकू, काय प्रोग्राम चालू आहे? इडली डोसा. आज भाजी नाही का आणायची? काऊन? त्याला खावा वाटत नाही. हा ईश्वराज, ए ईश्वराज इकडे हाय बोल. हाय हॅलो. हा लाईक करा, सबस्क्राइब करा. तेव्हा भावेश बघा हाय हॅलो. तर आमच्या मेवणी बाई आल्यात बरं का गावाकडून. त्यांना म्हणजे कसं ते कॅमेऱ्यात नको वाटते ते भांड तिकडून आणले काय? हा आपल्या घरी हे मोठे नाही भेटते. आपल्या गावाकडनं लहानीला सप्रेम भेट दे भांड इतकीच. आपल्याकडून काय नसते, पाहुण्या रावण्याकडूनच असते. झालं भया. आता एवढ्याचे डोसे करणार आहेस काय? नाही, इडली करायची थोडी. इडली बिन डोसे बी. इडली कशी बनवतो, बनवता येते का? म्हणजे याच्यामध्ये टाकायचं, हा याच्यात पाणी ठेवायचं. आता हे आधा नाव घ्यायचं करून. हा आधा पाण्याच्या वाफवर. असं का? मग हे करतात ना. आता एक ठेव ना मग. हा बरं जाऊ दे, आधी डोसे कर नंतर मग ठेव. चटणी करून हे केल्यावर हा मग नंतर बनवताना मला सांगा. झालं. तर मित्रांनो बघा आता इडलीची प्रोसेस चालू आहे. आता इडली आता हे किती वेळ ठेवावं लागेल? किती भांडे त्याच्यात? पहिले 2 भरलेत, चार. आता हे एक. असायला थोडं तेल लावून घ्यायचं. हे काय मित्रांनो, हे दाटून करायले तर काय करायचं? इडली सांबार करायले तर बनायले तर इडली करायले. मग इडली सांबारच आहे ना. मग इडली सांबार नाही, त्याच्यासाठी चटणी लागते इडली. मग हे काय चटणी किती भारी बनवली रे, नारळाची चटणी पहा मित्रांनो. आणि हे पाहुणा आमचा म्हणाला दाटून करायले तर या ना. काय म्हणता आमच्या ताईने बी आम्हाला जांभळं दिलेत बरं का. तुम्हाला नाही, आता तुमचा चेहरा नाही घेत, नाही तुम्ही म्हणशान बाबा. काय काय मामीला दे 2. आज लय मोठा प्रोग्राम आहे. इडली डोसा नारळाची चटणी. हा थांब ना, जाऊ ना.
आता याला किती वेळ ठेवायची किती वेळ ठेवतात ते? हा आता तू करायला तुला माहित नाही पाहावं लागते मला चेक करावं लागते माहिती आहे कळत नाही आपल्याला आतमध्ये खाली पाणी टाकलेले आहे. 10-15 मिनिटं 10-15 मिनिटांनी ओके का हा बघा मित्रांनो जांभूळ खायला या बोल येऊ बराच वेळ झाला मित्रांनो आता घरून आम्ही बाहेर आलो तर बाहेर मार्केटमध्ये जाता जाता म्हटलं चला बा एकदा चांदूची भेट घ्यावं इथं आलो ते चांदूची रूम बघा 10 बाय 10च्या खोलीमध्ये कसा संसार करायला राधे तिकडे पाय राधीचा पाहो मायचकीन बा गॅस आहे राधीला गॅस दिलाय चहा पाय पोरगी सुखाने संसार करायला देतंय मस्त मायबापाच्या डोळ्याच्या माघाऱ्या बराच वेळ झाला मी इकडं आलो तर तिनं चहा बनवलाय आम्हाला मस्तपैकी मग चालू काय चाललंय करमाले का नाही हा तुला करमाले मस्त राहायचं हे का नाही सुखानं संसार करायचा अरे ते कुठे गेला ते तर एवढा लाजत आहे गडी ते तर डायरेक्टच म्हणा दाजी मग फेस रिव्हील करू नका अरे छोट्या छोट्या वाट्या आणायच्या नाही ते चंबू आणायची ती चंबू कप नाही तर एवढ्या मोठ्या कटोरीमध्ये चहा दिला मित्रांनो मला राधेनं हे इकडे रे भैया चल इकडे ब्लॉग तर आजचा खूप मोठा होणार आहे मित्रांनो आता पाहता पोळायचं रे मग शाले पोळते गरम असो नाही तर कसा असो मित्रांनो एक घोट पितो हा मस्त झाला मस्त हे बाळा कुठे गेला रे ये ना इकडे रे घरात चाललंय लाज वाटायली पहा पुन्हा त्याचा फॅन पहा मित्र चांदूचा फॅन पहा हा अरे बापा आजीला तर गरमी व्हायली काय गावातून पाहुण्यासाठी मस्त लगे जांभळं आणले आंबे आणले आणि घरी येऊन बघतो तर काय मित्रांनो हा आंबा बघा पा तर पाहुणेच गायब आणि पाहुणे कुठं गेले तर मोठ्या मेवणीच्या तिकडं आणि सकून बघा तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं बाकी पण राहिलं इडली केली डोसे केले ते सकाळी नारळाची चटणी बरंच काही आणि मी तुम्हाला तर माहीत आहे मीच चांदूकडे गेलतो त्याला भेटून मस्त आलो तर चला मित्रांनो बाय ब्लॉग पण खूप मोठा व्हायला आहे भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद